नमस्कार. मिती ग्रुप प्रस्तुत साहित्य रंगच्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. साहित्याचे वेगवेगळे पदर आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून उलगडतोय आणि एक गोष्ट नक्की की कथा, कविता, कादंबरी, ललित लेखन, वैचारिक लेखन, लेखनाचे पैलू किंवा लेखनाचे प्रकार हे विविध असले तरी सुद्धा त्या लेखनामध्ये कुठेतरी त्या काळाचं प्रतिबिंब हे दिसत असतं आणि त्यामुळेच समाजात घडणारे जे वेगवेगळे बदल आहेत ते सुद्धा त्या लेखणीतून, लेखकांच्या माध्यमातनं आणि त्यांच्या साहित्य प्रकाराच्या माध्यमातनं आपल्यासमोर येत असतात. विशेषतः स्त्री लेखनाचा जेव्हा आपण विचार करतो, स्त्रिया जेव्हा लिहित्या झाल्या आणि त्या काळापासून आजपर्यंत हे सगळे पडसाद त्यांच्या साहित्यामध्ये उमटलेले आपल्याला दिसतातच. आज अशाच दोन प्रातिनिधिक स्त्रिया आपल्या समोर आहेत. साहित्य रंगाच्या आजच्या भागामध्ये सहभागी होत आहेत. एक तर प्रसिद्ध कथालेखिका सुचिता घोरपडे आणि कवयित्री अंजली कुलकर्णी या दोघी आज आपल्यात आहेत. अंजलीताई, सुचिताताई दोघींचंही मनापासून स्वागत आहे. आणि मी म्हटलं तेव्हा स्त्री जेव्हा लिहिती होते तेव्हा ती स्वतःच्या घर, परिसर, मित्र, परिवार, नातेवाईक आणि त्याच्या पलीकडे जाऊन समाजात घडणाऱ्या गोष्टींचे पडसाद याचा विचार ती सातत्याने करत असते. आणि याचंच एक अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या याच्या कार्यक्रमाच्या निमंत्रक शिवसेना नेत्या, महाराष्ट्र विधान परिषदेच्या माननीय उपसभापती डॉक्टर नीलमताई गोऱ्हे. ताई, तुमचंही स्वागत आहे. कारण लिखाणाच्या बरोबरीने किंबहुना समाजात वावरत असताना अगदी तळागाळातल्या स्त्रीपर्यंत पोहोचत असताना त्याचे पडसाद नीलमताई तुमच्याही लेखनातनं सातत्याने उमटतात. त्यामुळे आजचा हा स्त्री विशेष असा म्हणायला हरकत नाही, असा हा भाग होणार आहे. नीलमताई, आज अंजलीताई आणि सुचिताताई दोघी इथे आलेले आहेत, तर आपण सुरुवातीला त्या दोघींचं स्वागत करावं अशी मी विनंती करते. बाहेरही पाऊस आणि मनातही पाऊस अशी थोडीशी अवस्था आहे. अशा वेळेला आपण रावण संपता संपता हा कार्यक्रम प्रत्यक्षामध्ये प्रक्षेपित होईल. अंजली कुलकर्णींचा माझा परिचय जवळजवळ 4 दशकांचा तरी आहे असं मला वाटतं. खूप म्हणजे ते कॉलेजला होती तेव्हापासून आणि मी पण जस्ट मेडिकल कॉलेजमधून शिकून आले होते त्यावेळेला आमची सातत्याने अनेक वेळेला बैठकांना भेट व्हायची आणि आम्ही त्याला युवक क्रांती दलामध्ये 6 सदस्य होतो, त्याच्यातल्या दोघी आम्ही होतो. त्यामुळे आम्ही दोघी अजून सुद्धा भेटलो तर युवकांची आठवण काढत असतो. अतिशय विपुल असं साहित्याचा संपूर्णपणाने एक व्यक्त होण्याचं माध्यम अंजलीने स्वीकारलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 23 पुस्तकं अंजलीची प्रकाशित आहेत. त्याच्यात कविता संग्रह आहेत 6. त्यांनी जे स्वतःचा परिचय दिलाय ना त्या परिचयाला पण एक व्यक्तिमत्व आहे, कारण त्यामध्ये कशासाठी काय लिहिलेलं आहे. उदाहरणार्थ देवासी जीवे मारिले या कादंबरीचे संक्षिप्त लेखन म्हणजे एक वेगळ्या साहित्याच्या वाटांचा त्यांनी मागोवा घेतलेला आपल्याला दिसतो. तसंच स्त्री साहित्याचा मागोवा, इन्सायडर, समकालीन मराठी स्त्री कविता, अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण कुठल्या तरी चळवळीचा भाग आहोत याची जाणीव असली तरी त्याचा दबाव पण तिच्या साहित्यावर नाहीये. दुसरीकडे साहित्याच्या मध्ये भूमिका घेत असताना राजकीय दबाव न घेण्याबरोबरच स्वतंत्र असं व्यक्ती म्हणून पण त्यांनी लिखाण तेवढं समृद्ध केलेलं आहे. आणि त्यामुळे सत्याग्रहीच्या त्या असतील, संपादक पूर्वीच्या किंवा लोकशाही उत्सव संस्थेत आहेत, आंतरवार्तित आहेत. पण हे सगळं करत असताना तिने मी एक स्त्री जाती अस्वस्थ आत्मा हे पण सोडलेलं नाहीये आणि त्याच्यामुळे त्याच्या सगळंच सर्व तिने केलेले आहेत. अंजलीचे अनेक स्वतः कवितांचे कार्यक्रम मी ऐकलेले आहेत. स्त्री आधार केंद्राच्या अनेक कार्यक्रमांच्या मध्ये ती असते. हक्काची एक आमची पाहुणी किंवा भाग म्हणून. त्याचबरोबर अपराजिता हे पुस्तक तिने लिहिलेलं आहे. जेव्हा पहिल्यांदा ती माझ्याकडे आली होती की अपराजिता लिहायचंय त्यावेळेला मला फार काळजी वाटली होती की नियमित भेटून असं काहीतरी लिखाण होणं दुसऱ्या व्यक्तीकडून, दुसऱ्या लेखिकेकडून हे फार अवघड वाटत होतं. पण प्रचंड सहनशक्ती आणखीन खूप कामाची तळमळ याच्या आधाराने तिने बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामधल्या कामाच्या साध्य केलेल्या आहेत. तिने माझ्यावर जसं लिहिलेलं आहे तसं इतरही काही विषयाच्या मध्ये रामराजे निंबाळकर यांच्याही कार्यकर्तृत्वाचा शोध घेणारं लिहिलेलं आहे. आणि आम्ही तरी म्हणतो की आमचा साहित्याशी संबंध आहे, पण रामराजे साहेबांचं असं होतं की त्यांचा माझा काही अशाशी संबंध आहे असं ते सांगणारे आणि एक अगदी एक ज्याला पण म्हणून वेगळ्या प्रकारचे राजकारणी आहेत, संवेदनशील असे राजकारणी आहेत, त्यांच्याबद्दलही तिने लिहिलेले.
अजून एक वैशिष्ट्य अंजलीच्या सगळ्या कवितांचं आहे की हिंदी, इंग्लिश, नेपाळी, गुजराती आणि उर्दू अशा भाषांमध्ये त्यांचे अनुवाद झालेले आहेत. आणि अनेक पुरस्काराबरोबर वृत्तपत्रांमध्ये सुद्धा त्यांनी सामाजिक चळवळी, स्त्रियांचं योगदान याच्यावरती लिखाण केलेलं आहे. आणि इतक्या सगळ्या बदलत्या पुण्यामध्ये पुण्याची ओळख म्हणजे कोण कोण बाबा साहित्यिक आहे त्याच्यामध्ये अंजलीचा सहभाग आहे हे मला इथं मुद्दाम अधोरेखित करायला पाहिजे. आणि त्याचा मला आनंद वाटतो. ते प्रश्नच नाही. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचंही ती काम करते. सुचिता घोरपडे असं एक पुण्याचं मध्ये असलं तरी माहेर त्यांचं निपाणी बेळगाव आहे. आणि सगळ्या त्यांच्या कादंबऱ्यांच्या वरती आणि कथासंग्रह जो लिहिला आहे त्यांनी, कादंबरी म्हणण्यापेक्षा दिवाळी अंकातून लेखन केलेलं आहे. आणि ब्लॉग सुद्धा त्या लिहितात, डेली हंटचे ब्लॉग वरती त्या असतात. तसंच बऱ्याच तरुण मुली आणि लेखक मल्टीमीडियाचा उपयोग करणारे आहेत. तसंच सुचेता या FM पासून ते त्यांच्या वेगवेगळ्या भाषांच्या निमित्ताने त्यांनी अनेक माध्यमांच्या मध्ये संबंधित आहेत, युवा लेखकांशी संबंधित आहेत. त्याचबरोबर साहित्य अकादमीच्या गुजरात येथील गांधीनगर येथील पश्चिम क्षेत्रीय युवा संमेलनात त्या सहभागी झालेल्या आहेत. नुक्कड साहित्य संमेलनात त्यांना उत्कृष्ट लेखिका पुरस्कार मिळालेला आहे. आणि त्या BSc केमिस्ट्री आहेत आणि MA मराठी आणि इंटरडिसिप्लिनरी त्यांचा अभ्यास आहे. मला असं केलं खूप आवडतं. याचं कारण असं की मनुष्य एका विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाच्या चौकटीत राहू शकत नसतो आणि त्याच्यासाठी इंटरडिसिप्लिनरीचा फार चांगला उपयोग तुम्ही करून घेतलेला आहे. तुम्हाला मध्य प्रदेश संस्कृती परिषदेच्या मराठी साहित्य अकादमी यांनी सुद्धा पुरस्कार दिलेले आहेत. जवळजवळ 20-22 पुरस्कार तुमच्या नावाने नोंदवलेले आहेत आणि इतक्या लहान वयामध्ये नोंदवलेले आहेत. खरोखर खूप लॉंग वे युअर टू गो. खूप मोठं तुमचं कार्य उत्तरोत्तर वाढेल असं तुमच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीवरून दिसत आहे. तर आज दोघी जणी आज आल्या. हे पहा, जेव्हा स्त्रियांची चळवळ सुरू झाली ना तर बरेच जण कुठलाही प्रश्न घेऊन स्त्रियांकडे जायचे. कारण समाज असं मानतो की स्त्रीला नेहमी वेळ असतो आणि ती कायम बरी असते. आमच्या साहित्यिकांचं सुद्धा अगदी कळवल्याबरोबर त्यांनी वेळ ऍडजस्ट केला याचा असतो. वेळ असतो असं नाहीये, पण वेळ काढतो माणूस आपल्या आवडीच्या विषयात. त्या दृष्टीने अंजली सुचेता दोघींचंही मी कौतुक करते. ताबडतोब वेळ दिलेला आहे आणि आजच्या याच्यामध्ये, आजच्या या एपिसोडमध्ये आपल्याला त्यांचं ऐकायला मिळणार आहे. आणि मला असं वाटतं की एका पारंपरिक चौकटीच्या पलीकडच्या स्त्रीची ओळख त्यांच्या दोघींच्या साहित्यातून होते. ही सुद्धा एक साहित्य रंगाची वेगळी ओळख आहे असं मला वाटतं. तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. नक्कीच. खरं तर नीलमताई, खरंच आहे की दोघींनी ही वेळ काढला आणि छान पद्धतीने त्यांचं लेखन आज आपल्या समोर येणार आहे. सुरुवात आपण सुचिताताई तुमच्यापासून करणार आहोत. खुरप हा जो तुमचा कथासंग्रह आहे आणि आवर्जून सांगा असं वाटतं की हा कथासंग्रह मुंबई विद्यापीठाच्या MA Part 2च्या अभ्यासक्रमामध्ये लागलेला आहे. त्यामुळे याबद्दल तुमचं खास अभिनंदन नक्कीच करते. आणि त्याच कथासंग्रहातली एक कथा किंवा एक कथेतला छोटासा भाग आज आम्हाला ऐकायला मिळणार आहे. तर आपण सुचिता तुमच्यापासून सुरुवात करूया. आणि खुरप हा विषय नेमका काय आहे आणि कशा दृष्टीने तुम्ही तो फुलवलाय या अनुषंगाने आम्हाला तुमच्याकडनं ती कथा ऐकायला आवडेल. हो, जरूर. नमस्कार, मी सुचिता घोरपडे. ग्रामीण भोवतालासह मानवी जगण्याचा तळ माझ्या कथांमधून मी शोधत राहते. सीमा भागातील बोलीतून कथानकाच्या गाभ्याला हात घालणं ही माझी कथांची विशेष ओळख आहे असं म्हटलं जातं. साहित्यरंगाच्या माध्यमातून वाचकांशी संवादी होता येतंय हा आनंदच आहे आणि यामध्ये मला तुम्ही सहभागी करून घेतलं त्यासाठी उत्तराताई तुमचं आणि नीलमताई तुमचं खूप खूप आभारी आहे. मी आता माझ्या कथेकडे वळते. माझ्या कथेचं नाव आहे खुरप. खुरप ही एका गरोदर स्त्रीची कथा आहे जिला 9वा महिना लागलेला आहे. तर मी सुरुवात करते. मला अभिवाचनाची सवय नाहीये त्यामुळे मी प्रयत्न करेन. बरोबर. आम्ही लेखिका म्हणून मूळ ज्याला म्हणतात ना की मूळ आपलं बाळ आपण पुढे नेतो की नाही तसंच आम्ही तुमच्याकडे पाहणार आहोत. त्यामुळे अजिबात तुम्ही त्याचं एक प्रेशर घेऊ नका. ओके, हा चालेल.
माझ्या कथेचं नाव आहे खुरप. चंद्री, अगं ये चंद्री, लेकी घरात आहेस का? बायजाकाची साद ऐकली आणि एका हातानं पोट सांभाळत दुसऱ्या हातानं भित्तीला रेटा देत ती उठाया लागली. चंद्रीला नववा लागला तसा आता चंद्रीला भुईला उभं राहणं बी होईना. चंद्री अंगकाठीनं एकदम छलकाटी, पाप्याचं पितारच, पर दिसाया देखणी प्यान, गोरट्याली, नकटच खरं गोलतोंडाला शोभणारं ना. पाणीदार मासळीगट डोळ्यानं तर 4 जणात उठून दिसायची चंद्री. शहर गावात शिकलेली मस्त स्थळं तिला सांगून आली. बापानं तिकडंच उजवून द्यायचं बी ठरवलं, पण आईला वाटलं की एकली एक पोर 4 गाव सोडून दिलं तर तिला भेटता तरी येईल. म्हणून तिच्या आई वडिलांनी अगदी जवळचं स्थळ तिला बघितलं, शेती बी आहे असं म्हणून चंद्रीला उजवून टाकलं. खरं एकली एक पोर राणीवाणी राहील असं समजून आईबाने जरी लगीन लावून दिलं तरी तिचा नवरा हा तर मेलेला टाळूवरचा लोणी खाणारा निघाला. नव्याची नवलाई 9 दिवसात संपती, इथं तर लग्नाच्या रात्रीच संपली. चंद्रीला एक नई गोष्ट करायला बी 10दा विचार करायला लागायचा. पोटाचा हाल तर कुत्रं बी खाणार नाही. राबून हाडाच्या तुडकाट्या राहिल्या होत्या. चंद्रीचा जीव तुटायचा. खरं बोलणार कुणाला? ना सासू सासरा, ना दीर नंदा. तशी भावकी मस्त मोठी होती. खरं चंद्रीचा दाल्लाचा कायमच सवता सुभा. हाल कधी कमी नव्हतं चंद्रीचं. त्यात त्याच्या एका मेहरबानी नजरेनं तिची कूस उजवली. लगीन झाल्यास पहिला डाव तिला ऊर फुटपोतर खुशी झाली. आता तरी पोरीला माहेरला नेता येईल असं तिच्या आईबाला वाटलं. खरं ही खुशी बी घटकतच इजली. जगावेगळं पोर नाही होत तुला, गप गुमान पोर होई पतर समद कराया पाहिजे असा हुकूम ऐकून तिचं तर हातपायच गळालं. पर चंद्रीला बायजाका नावाच्या एका म्हातारीचा फार आधार होता. ती कायम तिला काय पाहिजे नको ते बघून जायची. एक दिवस जेव्हा चंद्रीचा नवरा बाहेर बाजाराला गेला त्या दिवशी बायजाका तिला भेटायला आली. पोरी, तुझा नवरा काय येईल वाटे ना, अशी तू दिसातली बाय, कुठं या 8 रानात राहतीस? माझा तर काय पाय निघना बाई, येतीस काय माझ्या घरला लेका? पण चंद्रीने नकार दिला. कारण नवरा अचानक आला तर तिला नवऱ्याकडून ओरडा बसेल म्हणून ती बायजाकाच्या सोबत गेली नाही. पण त्या दिवशी चंद्रीच्या जीवाची नुसती उलघाल चाललेली. द्वाड मनाला बी आवर घालाया जमेना. कानात वारं शिरल्यागत ते इकडं तिकडं उड्या मारायला लागलेलं. आता पायातनं बी मिंग्यांचं रिवान उठायला लागलेलं. कुणी हाय का? चंद्रीनं आरोळी बी ठोकली. खरं तिची साथ वाऱ्यासंग इजून गेली. चंद्रीला बायजाकाची लई आठवण येत होती. खरं कुणाकडनं निरोप द्यायचा? दाल्ला म्हणतेला अंधार पडाया आला तरी अजून परतला नव्हता. वाट बघून बघून चंद्री आत आली. आता तर चंद्रीला कळा सोसवना झालेल्या. तिच्या डोळ्यामुळं म्हशीवर बसून यमच वाट बघायला लागलाय असं वाटू लागलेलं. एकामागनं एक कळा यायला लागल्या तशी चंद्री तोंडावर हात घेत बोंबलू लागली, वरडू लागली. आता चंद्रीच्या कमरेखालनं धारा लागल्या आणि एकदम चंद्रीचा श्वास अडकल्यावानी झाला. चंद्रीनं धीर धरत मोठा श्वास घेतला आणि ती कळा द्यायला लागली. ए आय! एका मोठ्या कळीसरशी पाटोळी बाहेर आली. बाहेर आल्या आल्याच पाटोळी फुटली आणि फसकन पाठीमागनं मासाचा गोळा वारासकट बाहेर पडला. घामानं चिप चंद्रीच्या डोळ्यात कवळ्या जीवाला बघून प्राण आलं. हातपाय गळून बी देवानं कुठनं एवढं उसना अवसान दिलं काय ठाव. खरं अंगात देवी आल्यावानी समजा भासत होतं. इकडं बायजाकाचा जीव बी वारं हुरं व्हायला लागलेला. मन चंद्रीकडं धावाया लागलेलं. काय सुचलं काय माहीत. खरं बायजाकानं लागलीच खोपटं गाठलं. चंद्री तिथला हाल हवाला बघून बायजाकाच्या तोंडून शब्दच निघना. चंद्रीकडे बघून तिच्या डोळ्याला धारा लागल्या. लई धाडसाची पोर बाई तू, एकट्यानं कसं निभावलंस ग पोरी? एकटी कुठं होते मी बायजाका, तो बसलाय नव, त्याला काळजी नाही वय माझी. बायजाकानं पोराला साफ करत एका चांगल्या कापड्यात गुंडाळलं. चंद्रीला बी उनउनीत पाण्यानं पुसून काढलं. दुसऱ्या दिवशी चंद्रीचा दाल्ला कोंबडा बांग द्यायच्या अगोदरच हजर झाला. धाडकन दार उघडून आत शिरला.
त्याच्या आवाजानं चंद्री आणि बायजाका एकदम दचकल्याच. त्यानं पाहिलं तर चंद्री आपल्या तान्या पोराला पाजत होती आणि बायजाकानं चहाला चुलीवर आदान ठेवलेलं. आत्तापातूर वैशाख झळांनी करपून गेलेली चंद्री ह्या 4 दिवसाच्या सुखानं उजळली होती. तिला आपल्या नशिबावर विश्वासच बसत नव्हता. दुःखच पदराला बांधून चंद्रीनं उंबरा वलंडला होता आणि दुःखानं बी पाठराख निघत तिची कधी साथ सोडली नव्हती. खरं दुःखाच्या मागनं सुख आलं. खरं शिवपार्टी करणाऱ्या सुखाला बी परत दडून राहायची हुक्की आली. एक आठवडा उलटला नाही तर चंद्रीचा दाल्ला तंतनतच आला आणि खुरप तिच्या मोर फेकून म्हणाला, आता लई झाली ही सोंग, जगात काय तू एकटी बाळंतीन नाही झालीस, बाद झालं न उठ पहिला आणि चल खुरपणाला. चंद्रीनं पोराकडे एक डाव पाहिलं. ते आईच्या पत्राची उब घेऊन शान निर्धास्त झोपलेलं. मुककड काढत चंद्रीने एक लुगडं बोचक्यातनं बाहेर काढलं आणि सावली बघून बांधाच्या झाडाला झोळी बांधली. पोराला त्यात आणून निजवलं. चंद्रीच्या डोळ्यातल्या डोहाला भरती आलेली. चंद्रीनं खाली वाकून बुट्टीतलं फडकं उचलत कानाला गुंडाळलं आणि भुईला पडलेलं खुरपं उचलत चंद्रीनं भांगलायला चालू केलं. अत्यंत हृदयस्पर्शी आणि डोळ्यासमोर आलं सगळं, कारण तू ते जगलेलं पाहिलेस आणि तसं ते व्यक्त केलं. फार क्वचित अशा प्रत्यक्षात स्त्रीनी बाळंत होण्याचं वर्णन आणि त्यातून इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये त्याकडे बघून उभ्या राहिलेल्या मातृत्वाचं दर्शन बघून खरंच अगदी ज्याला आपण म्हणतो की एक अविस्मरणीय असं तुझा तो सगळा शब्दांकन आहे त्याच्यामधलं. आणि तू खरंच अभिवाचनाची सवय नसताना जवळजवळ पाठ म्हटलंस, हे सुद्धा एक विशेष आहे त्याच्याबद्दल. आणि त्यातले चढ उतारही तितकेच उत्तम आले. म्हणजे जसं तू म्हणाल की अभिवाचनाची सवय नाही, पण तो जो संवाद आहे, ती जी बोली आहे, याचं कारण पण आहे बोली भाषांवर तुमची कमांड आहे आणि तुमचं काम आहे त्या क्षेत्रामध्ये सुद्धा. त्यामुळे खूप सुंदर एक वेगळा अनुभव, खूप सुंदर पेक्षाही एक वेगळा अनुभव आम्हाला तुमच्या लेखनातनं जाणवला. आणि मला असं वाटतं की आज नीलमताई दोघींच्या बाबतीतला एक अजून समान धागा असा आहे, जसं मुंबई विद्यापीठात सुचिता तुमचा कथासंग्रह अपेक्षित आहे, म्हणजे त्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये जसा समाविष्ट केलेला आहे, तसं अंजलीताई तुमचं बदलत गेलेली सही हा जो कविता संग्रह आहे तो पुणे विद्यापीठात आणि सप महाविद्यालय इथे MA मराठीच्या अभ्यासक्रमात सहभागी तुमचा समावेश केलेला आहे. त्यामुळे तो एक समान धागा तुमच्या दोघींमध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही. अंजलीताई 6 कविता संग्रह आहेत. मला असं वाटतं त्यातलं निवडक वेचक असं काय आज तुम्ही आमच्या पुढे आणताय असं आम्ही वाट पाहतोय. पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या कविता घेताय? नीलमताई, उत्तराताई दोघींनाही माझा नमस्कार. आणि खरोखर या साहित्य रंगच्या या सुंदर कार्यक्रमामध्ये मला सहभागी करून घेतलं त्याबद्दल तुम्हा दोघींचेही मी पहिल्यांदा आभार मानते. कविता पहिल्यांदा वाचनात 3 कविता वाचाव्यात असं वाटतंय. पहिली ही कविता लपवा छपवी नावाची आहे की त्याच्यामध्ये एक मानवी मनातल्या नेणिवेवरती मी एक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. कविता अशी आहे की किती बरे झाले लागला कपडे घालण्याचा शोध. थोडी उपरोधाच्या सुरात आहे ही कविता. किती बरे झाले लागला कपडे घालण्याचा शोध अन लाभले माणसांना संस्कृतीचे संरक्षक आवरण. अन्यथा जनावरांपेक्षा वेगळे कसे दिसलो असतो आपण. अन्यथा जनावरांपेक्षा वेगळे कसे दिसलो असतो आपण. बरे झाले निर्माण झाली भाषा संकरातून, म्हणून शब्द आले माणसांच्या तैनातीसाठी. अन्यथा कसे दडवले असते आपण सत्य ओठी. अन्यथा कसे दडवले असते आपण सत्य ओठी. किती बरे आहे देहाभोवती असते त्वचेचे तरुण कोमल आवरण. किती बरे आहे देहाभोवती असते त्वचेचे तरुण कोमल आवरण. नाहीतर आतली रक्त मांसाची विद्रूप भेंडोळी पाहताना कसले आकर्षण वाटले असते परस्परांविषयी, अन कशी सुरू राहिली असती ही जगराहटी. मग कंसात म्हटलंय, मग कदाचित एकमेकांच्या जठर यकृत आणि आतड्यांची स्तुती करावी लागली असती माणसांना. किती बरे आहे
समजत नाहीत बाहेर मनाच्या आतली वादळे. किती बरे आहे समजत नाहीत बाहेर मनाच्या आतली वादळे. हमसून धुमसून उसासताना किंवा वेदना ओघळल्याच नाहीत आसवे होऊन तर मोतीच वाटतात हास्य शिंपल्यातले. किंवा वेदना ओघळल्याच नाहीत आसवे होऊन तर मोतीच वाटतात हास्य शिंपल्यातले. आणि उच्चार उमटलाच नाही मूक ओठांतून तर साध्वीच असते प्रत्येक स्त्री. आणि उच्चार उमटलाच नाही मूक ओठातून तर साध्वीच असते प्रत्येक स्त्री. साध्वीच असते प्रत्येक स्त्री. अशी ही पहिली कविता आहे. नंतरची कविता सादर करते. पाणी असं शीर्षक आहे. पाण्याच्या रूपकामधून एकूण जीवनावरती थोडं एक भाष्याचा तुकडा आहे असं म्हणता येईल या कवितेच्या संदर्भामध्ये. कविता अशी आहे की येथे पाणी तेथे पाणी व्यापून उरते पाणी. येथे पाणी तेथे पाणी व्यापून उरते पाणी. जगण्याच्या धारेत उडाले जगण्याच्या धारेत बुडाले आर्त अनामिक कोणी. येथे पाणी तेथे पाणी व्यापून उरते पाणी. जगण्याच्या धारेत बुडाले आर्त अनामिक कोणी. जगणाऱ्याचे कोड पुरविते तटस्थ त्याला राहून देते. किनाऱ्यातून ओढून घेते मोहविते हे पाणी. येथे पाणी तेथे पाणी व्यापून उरते पाणी. रोज नवीनता लेऊन आली चैतन्याने रसरसलेली. ओढ अनावर वेड लाविते हे लाटेचे पाणी. येथे पाणी तेथे पाणी व्यापून उरते पाणी. पुरते भिजता अंगांगावर रेशीम काटा फुलतो भरजर. सुखदुःखाच्या भरतीमध्ये वेढून उरते पाणी. येथे पाणी तेथे पाणी व्यापून उरते पाणी. कधी किनारा सुटला आणि कधी बुडालो खोल. कधी किनारा सुटला आणि कधी बुडालो खोल. कधी घसरला पाय नकळे खेचून घेते पाणी. येथे पाणी तेथे पाणी व्यापून उरते पाणी. गोल गरगरा फिरे भोवरा गोल गरगरा फिरे भोवरा. सरके वाळू पाय तळीची अस्तित्वाचा घास मागते आक्रस्ताळे पाणी. येथे पाणी तेथे पाणी व्यापून उरते पाणी. मार्ग पुढे न जाण्यासाठी वाट मागली बंद. मार्ग पुढे न जाण्यासाठी वाट मागली बंद. तरीही सुटेना छंद दिवाणा भोवळलेले पाणी. येथे पाणी तेथे पाणी व्यापून उरते पाणी. आणि शेवटी म्हटलंय वेडे पाणी खुळेही पाणी खुळा जीव गुंततो. वेडे पाणी खुळेही पाणी खुळा जीव गुंततो. अचेतना सोडून किनारी मागे फिरते पाणी. येथे पाणी तेथे पाणी व्यापून उरते पाणी. जगण्याच्या धारेत बुडाले आर्त अनामिक कोणी. जगण्याच्या धारेत बुडाले आर्त अनामिक कोणी. ही कविता होती. आणि पुढची एक अजून एक वाचते. त्या कवितेचं शीर्षक आहे तो ती आणि ते. एक तृतीय पंथीय कडे आता आपलं लक्ष जायला लागलं आहे. त्या संदर्भातली ही कविता आहे की तो आणि तीच्या गुंत्यात अडखळलेला पाय सोडवून आताशी पोहोचले तुझ्यापर्यंत सखये. तो आणि तीच्या गुंत्यात अडखळलेला पाय सोडवून आताशी पोहोचले तुझ्यापर्यंत सखये. आजवर आमचंच आम्हाला सुटत नव्हतं स्त्री पुरुष अस्मितेचं कोड. आजवर आमचंच आम्हाला सुटत नव्हतं स्त्री पुरुष अस्मितेचं कोड. म्हणून अंमळ उशिरानंच धाडलंय तुझ्याकडे हे मैत्रीचं घोड. म्हणून अंमळ उशिरानंच धाडलंय तुझ्याकडे हे मैत्रीचं घोड. कशी जगलीस आजपर्यंत जन्मदात्यांनीही नाकारलेलं जीणं जगत. कशी जगलीस आजपर्यंत जन्मदात्यांनीही नाकारलेलं जीणं जगत. साहित्य सिनेमा संस्कृतीनं केलेली टवाळ निर्भत्सना साहत. जगण्यासाठी टाळी वाजवत कधी आक्रमक बनत. जगण्यासाठी टाळी वाजवत कधी आक्रमक बनत.
सिग्नलला पाहायची मी लांबून तुझ्याकडे, तू पाहिलंस की नजर वळवायची. सिग्नलला पाहायची मी लांबून तुझ्याकडे, तू पाहिलंस की नजर वळवायची. आपल्यापर्यंत येऊ नये हिनं यानं म्हणून काळजातली कळ खोलवर धडधडायची. आपल्यापर्यंत येऊ नये हिनं ह्यानं म्हणून काळजातली कळ खोलवर धडधडायची. कधीतरी गाडीत पुस्तकात रमताना अचानक वाजली कानाशी टाळी. कधीतरी गाडीत पुस्तकात रमताना अचानक वाजली कानाशी टाळी. दचकून खिडकीची काच घाईघाईने लावून घेतली. तेव्हा काच तडकेल असं आर पार भेदक हसून गेलीस. तेव्हा काच तडकेल असं आर पार भेदक हसून गेलीस. अपराधीपणाची एक काच उरात खोल खोचून गेलीस. अपराधीपणाची एक काच उरात खोल खोचून गेलीस. सर्वत्र नाकारलं जाण्यातली कटुता पचवूनही जगत होतीस. सर्वत्र नाकारलं जाण्यातली कटुता पचवूनही जगत होतीस. अस्तित्वाच्या लढाईत आत बाहेर किती आघात झेलत होतीस. आताशा घेतला आहे आम्ही तुला माणूसपणाच्या पटलावर सखये. आताशा घेतला आहे आम्ही तुला माणूसपणाच्या पटलावर सखये. आताशा संवेदनेचा रस्ता तुझ्याकडे वळलाय. आताशा संवेदनेचा रस्ता तुझ्याकडे वळलाय. देर से सही पण दुरुस्त बनून राहू. देर से सही पण दुरुस्त बनून राहू. तो ती ते यांना राहू दे शरीराच्या गुंत्यात. तो ती ते यांना राहू दे शरीराच्या गुंत्यात. आपण माणूस म्हणून एकमेकींशी जोडल्या जाऊ. आपण माणूस म्हणून एकमेकींशी जोडल्या जाऊ. माणूस म्हणून जोडल्या जाऊ. वा, माणूस म्हणून जोडले. पण खरोखर तुम्ही इतकं सुंदर मांडलंय. आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं की स्त्री लेखिका असणं म्हणजे आजूबाजूचे पडसाद, समाजातले पडसाद हे सुद्धा त्या लेखनातनं येत असतात. त्यामुळे तृतीयपंथीयांकडे बघताना एक सामाजिक आणि संवेदनात्मक विचार तुम्ही तुमच्या कवितेतनं अतिशय उत्तम रीतीने मांडलाय. पुन्हा एकदा आपणही त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातनं नक्की बघू असा विश्वास तुमच्या कवितेने आम्हाला दिलाय असं म्हणायला हरकत नाही. आणि पाण्याच्या माध्यमातून जे चैतन्य तुम्ही आमच्या पुढे उभं केलं तेही एका वेगळ्या स्वरूपाकडे नेणारं असं आहे. मला वाटतं पुन्हा एकदा सुचिता तुमच्या कथांकडे वळताना मला विशेष आठवतं ते म्हणजे बोलींचा जागर. म्हणजे बोली भाषांमध्ये तुम्ही केलेलं काम आणि माझी बोली माझी कथा हा 57 बोली भाषेतला एक कथासंग्रह आहे. त्याच्यामध्ये कोल्हापुरी बोलीतली कथा तुमची त्याच्यात प्रकाशित झालेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा समाजातल्या शेवटच्या तळागाळापर्यंत, शेवटच्या टोकापर्यंत तुम्ही जाऊन पोहोचता आणि त्यामुळे कथेतलं एक वेगळेपण नक्कीच जाणवतं. आखरीत ही जी तुमची पुढची कथा आहे त्यातला काही भाग आज आम्हाला तुम्ही वाचून दाखवताय ना सुचिता? माझी पुढची कथा ही आखरीत या शीर्षकाची आहे. ती धनगरवाड्याचे जो पाला पडतो माळावर म्हणजे त्या लोकांची किंवा पालावरच्या लोकांची ही कथा आहे. तर मी कथेला सुरुवात करते. कथेचं नाव आहे अक्रीत. पालाच्या लगतच तानाकानं दगडाची चूल मांडलेली. तानाका म्हणजे तिशी वलांडलेली मध्यम बांध्याची बाई. चेंडवागत गोलमुख आणि धारदार नाक. लांबडा भांग आणि पाठीवर लोंबकळणारी नागमुडी येली. हातभर हिरव्या कंच बांगड्या घातलेली तानाका भाकरी बडवत होती. बांगड्यांची नाजूक किनकिन आपल्याच नादात एकाच लयीत भाकरी बडवत असताना तानाकानं सूर धरलेला. उगवला नारायण आगीचा भडका, लोक माझा दुनियेचा लाडका. उगवला नारायण आला केळीच्या कोक्यातूनी, किरण टाकीतो अंगणी. उगवला नारायण सारी उजळी दुनिया, सारी उजळी दुनिया. सूर तानाकानं सूर धरलेला आणि बघू बघू पतर भाकरीचं शिबाडं भरलं. तवरकास तिथं कालवा करत यल्लव्वा आली. ही यल्लव्वा नात्यानं तानाकाची चुलत जाऊ. चांगला दणकट धनगरी बांधा असलेली यल्लव्वा लगीन करून कानडी मुलकातनं इकडं या धनगरवाड्यात आलेली. यल्लव्वा आणि तानाका बोलत असताना तुळाजी आणि बिराप्पा आले.
तानाक्काचा दाल्ला म्हणजे बिराप्पा आणि यल्लवाचा दाल्ला म्हणजे तुळाजी. दोघेही चुलत भाऊ. पालावर पोरांचा धुडगूस कानावर पडत होता. बस की रे, खाक वारभर संग संग. बिराक्कानं सरकून तुळाजीला जागा दिली. नग दादा, पाय लई दुखायला लागलाय, म्हणताना जरा पाय मोकळं कराया बाहेर पडलोय झालं. अण्णा, किती दिस झालं ह्यांचा पाय दुखालाय. न्यू हेळ रे, कवापासून म्हणतोय त्या अंधू देवराशाची गाठ घेऊन येऊया, काहीतरी फुकून गंडादोरात देईल, जरा कमी का असं थंडावा तर पडल. तानाकानं नीट ध्यान देऊन पाय निरकला. अगं बाय बाय, पार चिघळला हाय हो पाय. हे काय काम गंड्या दोऱ्याचं नाही. पहिला जाऊन सोमाजीच्या शाळेत दाव. 15 दिवसात एक डॉक्टर येतोय म्हण तिकडं, त्याला दाव लगुलग. तानाका डॉक्टरला दावा म्हणून तानाकानं तिला सल्ला दिला. तुळाजी, मला बी वाटतंय तू एक डाव डॉक्टरला दावून बघच. बिराप्पानं बी जरा समज दिली. जरा वेळ बसून तुळाजी माघारी परतला. अक्का अक्का ना, भाळ खुशी आगी द्यानो, आज मला लई आनंद झालाय. यल्लवा धावतच आली. अक्का, आज ह्यांच्या पायाला खपली धरली ग. त्या डॉक्टरच्या दवादारूनं पाय बरा झाला बघ. मी आडानी बाय नाही तर धंद करत बसली आणि खोळंबा केला. आतापासून कानाला खडा, हे समद बंद म्हणजे बंद, शाप बंद. आता कशी शाण्यावानी बोललीस. मेंढरासने चारून सांज करून दोघी बी पालावर परतत होत्या. एवढ्यात एक पोरगी धडकन तानाकाच्या मोहर कोसळली. यल्लबा आणि तानाकानं पोरीला वारा घातला. तिच्या गालावर थपड्या मारल्या. तेव्हा कुठं ती पोरगी शुद्धीत आली. अगं ये पोरी, बोल के घडाघडा, काय झालंय, अशी खुड्या कावऱ्यावाने का म्हणून कराल्यास. यल्लवानं जरा ताव देऊन बोलल्यावर ती पोरगी भानावर आली आणि थरथरत बोलायला लागली. माझ्या मागं 2 माणसं लागली आहेत. किती दिवसासनं बांधाला बसून मी खोडबी गोळा करताना वैरण कापताना नजर लावून असतात. मग आत्ता पत्र गप का बसलीस. कोण आहेत ते, पायतान काढायचं की सरळ. यल्लवानं विचारलं. नाही तई, ते लई मुरदाड आहे ती. असू दे पोरी, आम्ही हाय तुझ्या संग. पालावर तानाक्काच्या कामाचा घायटा उडालेला. सांज होऊन कडूस पडत आलेलं. सोमाजी बी बाकी पोरासंग खेळत होता. सोमाजी खेळता खेळता सोमाजीनं दुधाचा गडू घेऊन चाललेला. त्यानं गडू तिथंच टाकला आणि पालाकडे धाव घेतली. आय आय, चल बिगीनं, त्या तिकडं 2 माणसं एका पोरीला कुठंतरी वडून न्यायला लागल्यात. काय सांगतोस पोरा, अरे ती तर मागलीच गावातली पोरगी असणार. आता काय करायचं, वाड्याभर बी कोण नाही, समधी सांच्याला येतील. हे बघ सोमाजी, गावात जा तडक आणि कोण असेल त्यासनी बोलवून आणतवर का मी जाते तिकडं. तानाका पोरीला वाचवायला पळत सुटली. गचपनाच्या पल्याड डब्बल हाडापेऱ्याची 8-10 माणसं दिसली. त्यातलं एकानं पोरीला खाली पाडलं होतं. ते बघून तानाकाच्या अंगात इज सळसळली. इजेच्या एकानं ती पोरीपाशी धावली आणि दुसऱ्या हातात पायतान घेऊन त्यातल्या एकाला बडवायला लागली. अवलगामी हल्ला झाल्यानं ती माणसं बी काचपारली. तरी बी सावध होत त्यातनं एकानं तानाकाला मागं वडलं. त्या माणसानं तानाकाच्या झिंजा वडत तिचं डोसकं झाडाला आपटलं आणि तानाकाची सूद हरपली. तानाकामुळे एक आशेचा किरण त्या पोरीला गावला होता. खरं तो बी इजला. दगड्या धोंडातनं बडून नेताना पोरीच्या पायाला लागलं होतं. उठून पळायचं जाऊ दे, धड तिला चालायला बी मुश्किल होतं. पायाकडनं रक्ताची धार लागली. खरं आता मागं सरकताना तिला पानंद लागली. तिथनच कडकडनं वाढलेलं गवत कापताना त्या हैवानांनी तिच्यावर झडप घातलेली. मागल्या गवताचा आधार घेत ती पोर उठाया बघत होती. खरं पायाला जबरा मार लागला. एक पोरगा तिच्याजवळ पोचला. खाली वाकून तो पोरीला उचलणार तवर का पोरीच्या हाताला खुरपं लागलं. तिथंच गवतात अडकून पडलेलं. तिनं हाय नाही त्या ताकदीनं त्याच्या कमरेत खुरपं मारला आणि टारकन खाली वडलं. त्या सरशी बोंब मारत तो खाली कोसळला. तवा कुठं दुसऱ्याचं ध्यान त्याच्याकडे आलं. तो दोस्ताच्या मदतीला धावून येणार. खरं तवर का वरल्या अंगाच्या माळासनं गावातली मंडळी हातात कुऱ्हाड्या काट्या घेऊन येताना दिसली. तसं त्यानं मान वळवून बी न बघता मागल्या मागं धूम ठोकली. कसं बस उठून ती पोरगी तानाकापाशी पोचली. तानाकाची पण सूद परत यायला लागली. पोरीला सही सलामत बघून तिच्या बी जीवात जीव आला. काळ्याभोर नभाला फाकत सांजाची किरण उजड फाकत होती आणि त्याच नभात जिजीची उवी घुमत राहिली.
तुझी कीर्ती गाडली र तुझा मुर्दा गाडला र, अरे तुझी कीर्ती गाडली र तुझा मुर्दा गाडला र, आ कंदी एवढं जळलं व कंदी एवढं जळलं, हा याचा दूर निघलं व कैलासाला भिडलं व. धन्यवाद. बापरे. खूपच छान. बापरे बाप. मला भिडला दूर जो जाऊ नये, तिच्या मनात जो जाळ उठला होता त्याचा. खरंय. आणि सुचिता, खरं तर हे पालावरचं जिणं आम्ही शहरातल्या मंडळींनी काही बघितलेलंच नाही. त्यामुळे एक वेगळं दृश्य आमच्या समोर आज उभं राहिलं तुझ्या या लेखनाच्या निमित्ताने. आणि खरोखर त्यांचं एक वेगळं आणि त्यांचं धारिष्ट्य, म्हणजे जो प्रसंग खरं तर तो आमच्या डोळ्यासमोर उभा केला, ते धारिष्ट्य बघूनच खरोखर सलाम करावा असं वाटतं तुलाही आणि त्या असं जिणं जगणाऱ्यांना सुद्धा. खऱ्या अर्थाने खूप वेगळा अनुभव खरं म्हणजे तू आज दिलेला आहे. अंजली ताई, पुन्हा एकदा तुमच्या कवितांकडे वळताना, जसं सुचिताचे लेखन वास्तववादी आहे तसं वास्तवाशी धरून तुमच्या कवितांचं लेखन सुद्धा झालेलं आहे. आणि एक गोष्ट खूप चांगली आहे की 2 विद्यार्थी तुमच्या कवितेवर PhD करतायत आणि एका विद्यार्थिनीने ती पूर्णही केलेली आहे. त्यामुळे हाही एक वेगळा खरं तर अभिनंदनीय असा विषय आहे. त्यामुळे अंजली ताई, अशाच काही वेगळ्या आशयाच्या तुमच्या पुढच्या कविता आम्हाला ऐकवा ना. हो, धन्यवाद उत्तराताई. आता सुचितानी खूपच सुंदर कथा वाचली. मी देखील एक ग्रामीण भागातल्या स्त्रीची कविता वाचते. कवितेचं शीर्षक आहे मोळी. मोळी. कविता अशी आहे. हे रानातून परतणाऱ्या हडकुळ्या पोरीचं चित्र काठीला गुंडाळल्याप्रमाणे चिपकले आहे तिच्या शरीराला वस्त्र. हे रानातून घरी परतणाऱ्या हडकुळ्या पोरीचं चित्र काठीला गुंडाळल्याप्रमाणे चिपकले आहे तिच्या शरीराला वस्त्र. ऐन तारुण्यात शिरण्याचं हे वय पोरीचं, पण कोणतीच कशी उभारी नाही तिच्या देहावर वा मनावरही. ऐन तारुण्यात शिरण्याचं हे वय पोरीचं, पण कोणतीच कशी उभारी नाही तिच्या देहावर वा मनावरही. कोण्या मंत्र चाळ्या पाखराची तिनं ऐकलीच नाही का कधी शीळ, की वाऱ्यानंही घुमवली नाही तिच्या काळजात मुरली खनदीळ. की जगणं म्हणजे निव्वळ लाकूड फाटा गोळा करणं असेल तिच्या लेखी. की जगणं म्हणजे निव्वळ लाकूड फाटा गोळा करणं असेल तिच्या लेखी. जगतात तरी कशा या रानातल्या सुना लेकी. डोक्यावर काटक्यांचा भारा घेऊन चालली आहे पोर जगण्यातून रानातून. डोक्यावर काटक्यांचा भारा घेऊन चालली आहे पोर रानातून जगण्यातून. हिनं पकडली आहे 2 हातांनी मोळी डोक्यावरून. हिनं पकडली आहे 2 हातांनी मोळी डोक्यावरून. की मोळीनच धरली आहे सावरून हिच्या हाडांची इवलीशी मोळी. या सरत्या संध्याकाळी, या सरत्या संध्याकाळी. ही एक कविता. आणि त्याच्या पुढची कविता, त्या कवितेचं शीर्षक आहे जिप्सी. म्हणजे आपल्याला जिप्सी म्हटलं की मंगेश पाडगावकर यांची जिप्सी ही कविता आठवते. खूप प्रसिद्ध कविता आहे ती. आणि जिप्सी म्हणजे जसं मनात येईल तसं वागणारा, मनमुराद भटकणारा असा कलंदर माणूस. आणि माणूस म्हणजे पुरुष असंच आपल्याला आपण गृहीत धरतो. परंतु स्त्रीला देखील कधी जिप्सी व्हावं असं वाटत असेल, अशी कल्पना घेऊन ही कविता मी लिहिलेली आहे. कवितेचं शीर्षक जिप्सी. खरे तर तिच्याही मनात होता एक जिप्सी खोल दडून. खरे तर तिच्याही मनात होता एक जिप्सी खोल दडून, जो नेहमीच राहिला तिच्या अंतर्मनात दबून. जगण्याच्या प्रत्येक वळणावर जिप्सी यायचा उसळून, दाबलेल्या चेंडूचा टप्पा जसा अधिक उंच उडून. खरे तर तिच्याही मनात होता एक जिप्सी खोल दडून. फुलांवरचे दव चुंबताना व्हायची तिच्या पापण्यांची थरथर. फुलपाखरांमागे दौडताना किती किती जायची दूर. बालपणीच्या कौतुक गोष्टी मग का गेल्या वाफ होऊन. खरे तर तिच्याही मनात होता
एक जिप्सी खोल दडून. नंतर लाजा होमात जळाले तिच्या स्वप्नांचे फुलपाखरी पंख. नंतर लाजा होमात जळाले तिच्या स्वप्नांचे फुलपाखरी पंख. सप्तपदीच्या पावलोपावली दुय्यमतेचे डसले डंख. नात्याच्या हरेक धाग्याने फरफटत गेले इच्छांपासून दूर. खरे तर तिच्याही मनात होता एक जिप्सी खोल दडून. खुणावत होते तिला नव्या जगाचे प्रवेशद्वार. खुणावत होते तिला नव्या जगाचे प्रवेशद्वार. तिलाही धावायचे होते क्षितिजाच्या कडेपार. नसा नसात ऊर्जा स्रोत, रक्त तिचे सळसळणारे. हवे होते फक्त श्वास सोबतीने मोहरणारे. तारुण्याचा सारा सुगंध मग का गेला असा चुरगळून. खरे तर तिच्याही मनात होता एक जिप्सी खोल दडून. आज तिला आले आहे व्यवस्थेचे नवे भान. आज तिला आले आहे व्यवस्थेचे नवे भान. इतिहासाच्या पानांमधले संघर्षाचे अटळ पान. लेखणीमधून जागवते आहे आजही इच्छांचे रान. जिप्सीसाठी स्त्री शब्द शोधते आहे पाने उलटून. खरे तर तिच्याही मनात आहे एक जिप्सी खोल दडून. खरे तर तिच्याही मनात आहे एक जिप्सी खोल दडून. आणि शेवटची कविता वाचते. आपल्या पुढच्या पिढीतल्या सख्यांसाठी ही कविता आहे. सखी. सखी ऋतूंच्या पायघड्यांवरून अलगद तरंगती अशीच. धुक्यात पायऱ्या अदृश्य झाल्या तरी भांबावू नकोस. तुझ्या स्पर्शानंही लख होत जाईल पाऊल वाट गोंधळू नकोस. सखी ऋतूंच्या पायघड्यांवरून अलगद तरंगती अशीच. धुक्यात पायऱ्या अदृश्य झाल्या तरी भांबावू नकोस. तुझ्या स्पर्शानंही लख होत जाईल पाऊल वाट गोंधळू नकोस. हातापायात डोक्यात फुलमाळ नजरेतली चमक हरवू देऊ नकोस. हातापायात डोक्यात फुलमाळ नजरेतली चमक हरवू देऊ नकोस. थोडा घोळ उचलून धर वस्त्रांचा अडखळू नकोस. थोडा घोळ उचलून धर वस्त्रांचा अडखळू नकोस. तो शिरपेच खुशाल चढव मस्तकावर स्वतःच स्वतःची राणी हो. तो शिरपेच खुशाल चढव मस्तकावर स्वतःच स्वतःची राणी हो. शोध घे स्वतःच स्वतःच्या जगण्याचा घाबरू नकोस. शोध घे स्वतःच स्वतःच्या जगण्याचा घाबरू नकोस. मात्र विसरू नकोस आसपासच्या सख्यांना. हे महत्वाचं आहे. मात्र विसरू नकोस आसपासच्या सख्यांना. मदत कर त्यांना फुलं माळायला. त्यांचे शिरपेच खोवायला. हात दे डोंगर चढणीवर चढताना. विसरू नकोस. मात्र विसरू नकोस आसपासच्या सख्यांना. मदत कर त्यांना फुलं माळायला. त्यांचे शिरपेच खोवायला. हात दे डोंगर चढणीवर चढताना. विसरू नकोस. भोवतीचा गलका वाढतोय वाढू दे. क्रोधाग्नी फडकतोय भडकू दे. भोवतीचा गलका वाढतोय वाढू दे. क्रोधाग्नी फडकतोय भडकू दे. धुक्यातून सरळ सिंहासनापर्यंत निर्भय चालत राहा. धुक्यातून सरळ सिंहासनापर्यंत निर्भय चालत राहा. निर्भय चालत राहा. निर्भय चालत राहा. वा, खरोखरच आहे. निर्भयपणे चालणं आणि जी शिकवण कदाचित आपल्याला आपल्या परंपरेतनं आली आहे, पण कदाचित ती जिप्सी आपण मनामध्ये नुसती मनातच ठेवतो. आणि एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून, जसं पाडगावकर म्हणतात इतकं मोकळेपणी स्त्री म्हणत नाही, बोलत नाही, पण तिच्या मनातली ती जिप्सी मात्र तुमच्या कवितेतनं आमच्या समोर आली. नीलमताई, आज दोघींच्याही लेखनातनं एक वेगळी वाट आपल्याला निश्चित जाणवली. काय सांगाल? पहिल्यांदा अंजलीकडे येते. अंजलीच्या सगळ्या कवितांच्या मध्ये एक अस्वस्थता आणि एक वास्तव बदलण्याची उर्मी आहे. आणि तशी उर्मी असणं स्वाभाविकच आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीबद्दल तिला प्रश्न पडतात. आणि एक आहे की पुण्यामध्ये एक जे चळवळीशी संबंधित किंवा जे चिंतनशील लोक आहेत त्यांच्या संवादाचा, त्यांच्याशी झालेल्या चर्चेच्या, त्या आवर्तनांचा पण कळत नकळत परिणाम त्याच्यामध्ये आपल्याला झालेला दिसतो. तो तिने अचूकपणाने त्याच्यात टिपलेला आहे. त्याच्यावर स्वतःचं भाष्य आणि विचार मंथन सुद्धा त्यांनी केलेले आहे. त्याचं वैशिष्ट्य मला वाटतं. लपवाछपवीमध्ये अत्यंत मूलभूत विषय
वास्तवातली दांभिकता याबद्दलचं त्यांनी जसं मांडलेलं आहे, तसंच पाणी याच्यामध्ये तिथे तिच्या मनामधलं संवेदनशील असं हळुवार आणि त्याच वेळेला वास्तवाशी जोडलं गेलेलं कठोरता, दिसणारी कठोरता, त्याच्यात वेडे पाणी खुळेही पाणी खुळा जीव गुंततो, अचेतना सोडून किनारी मागे फिरते पाणी, येथे पाणी तेथे पाणी व्यापून उरते पाणी, जगण्याच्या धारेत बुडाले अर्थ अनामिक कोणी. स्त्रीच्या जीवनाचं सुद्धा पाण्याच्यासाठी असणारा सगळा संघर्ष आणि वर्तुळ त्यामधून आपल्याला सगळं समोर दिसतं. आणि तो, ती आणि ते असेल विषय किंवा मोळी विषय असेल, जिप्सी आणि सखी तर राजकारणातल्या स्त्रीच्या बद्दलचा विषय आहे. आणि त्याच्यात फक्त मला एक असं वाटतं की अंजली सगळं काठावरून पाहते ते जे आहे ते, म्हणजे दिसत असताना, पण ती पण स्वतः त्या प्रक्रियेत आहे. आणि त्याच्यामध्ये त्या प्रक्रियेत असताना ती आपण म्हणून बोलते, ज्या त्या वेळेला ती एक व्यक्ती नसते, त्या एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ती स्वतःला व्यक्त करते. हे खूप महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे ज्या प्रकारचा रसिक साहित्यामध्ये किंवा कवितांमध्ये ऐकायला येतात, त्यांना अशा इतके अवघड विषय खरं ऐकायची मानसिकता किंवा तयारी नसते. पण तिथे सुद्धा म्हणणं ठामपणे मांडणं, सांगणं हे अंजलीने अनेक वर्ष केलेलं आहे. आणि हे करत असताना एक विचाराची चौकट तिला जी मिळालेली आहे, त्याच्यामध्ये सामान्यपणाने मी असं म्हणेन की तळागाळातल्या स्त्रीच्या बरोबर मध्यमवर्गीय स्त्रीचं विचार चिंतन जसं येतं, तसं स्त्री पुरुष मिळून दोघांचं मिळून जे एक विवेचन असतं ते सुद्धा तिच्या कविता आणि लेखनामध्ये अतिशय समर्थपणे आलेलं दिसतं. पण अंजलीच्या याच्या खेरीज पण अनेक कविता आहेत की ज्याचं ती सादरीकरण खरं तर करू शकते, की ज्या मी स्वतःही ऐकलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात फ्युजन आपल्याला शांता शेळके असतील, इंदिरा संत असतील, पद्मिनी बिनीमाले असतील, यांचं सुद्धा एक फ्युजन तिला तिच्या कवितेखेरीज तिथं स्वतःची सुद्धा एक ओळख कवितांच्या मधून दिसते अंजलीच्या. त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की ती लेखिका आहे, कविता लिहिणारी लेखक आहे, पण त्याचबरोबर ती चिंतनशील अशी विश्लेषक आणि त्याचबरोबर मीमांसक आणि सर्जनशील लेखक असं अनेक गोष्टी तिच्या साहित्यामध्ये व्यक्त वेळोवेळी झालेल्या आहेत. त्यामुळे अंजलीने आज पण तिला ज्या कविता वाटतात त्या योग्य वाटल्या, नाही तर नेहमी काय असतं तिच्याचवर कवयित्रीतून अन्याय होतो, आम्हाला ही पाहिजे, स्त्रियांच्या मुक्ती पाहिजे, अमकी पाहिजे कविता, मग ती त्या काढून देते. पण आज तिने तिच्या मनातल्या कविता त्याच्यासाठी आज देता आलं, ते मला खूप चांगलं वाटतंय. आणि त्यामुळे अंजली तुझं मनापासून अभिनंदन आणि जागते रहो असं म्हणून, जागले आहेस कारण तू एक स्त्रियांच्या चळवळीमधला की जो सातत्याने या सगळ्या गोष्टी समजून घेत असतो. आपल्या सुचेता घोरपडे यांच्या दोन्ही कथा अतिशय विषण्ण करणाऱ्या आहेत. पण तू म्हणालीस की आम्हाला माहित नाहीये, त्याच्यामध्ये तू म्हणजे मला थोडस याच्या संदर्भातलं प्रत्यक्ष जे आम्ही सत्यकथा बघतो ऐकतो त्याचं वर्णन होत नाही किंवा त्याचं FIRचं स्वरूप येतं त्याला बऱ्याच वेळेला. त्यामुळे ते FIR गुप्त ठेवायचे असतात, त्याचं संवेदनशील पद्धतीने चित्रीकरण होता कामा नये, अशी अनेक बंधनं आम्ही पाळतो. आणि त्याच्यामुळे त्याच्यामधली दाहकथा व्यक्त करायची ठरली तरी कुठेतरी जेव्हा न्यायालयीन चौकटीत ती चाललेली असते त्यावेळेला बऱ्याचशा वेळेला असं होतं की ती मांडता येत नाही आपल्याला आणि त्याच्यावरती मांडली गेली पाहिजे असं वाटतं. परंतु ललित लेखनाचं जे शक्तिस्थान आहे ते हेच आहे की त्यामध्ये सत्य म्हटलं तरी तशीच्या तशी न्यायालयीन सत्यकथा नसल्यामुळे तुम्हाला एक त्याचा व्यापक असा कॅनव्हास घेता येतो आणि त्यामधल्या सगळ्या गोष्टी समजून घेण्याची, ते शब्द आणि ती परिस्थिती मांडण्याच्यासाठी तुझं मन जे आहे ते एकदम मजबूतपणे व्यक्त करण्याच्यासाठी असं समोर आलेलं आहे. बऱ्याचशा वेळेला असं होतं की त्याची भाषा जी आहे ती भाषेतून सुद्धा खूप गोष्टी व्यक्त होत असतात आणि ती भाषा ओळखीची असल्यामुळे त्या भाषेतून सुद्धा त्यातले अंगार जो असतो तो तुझ्या दोन्ही कथांच्या मध्ये स्पष्ट झालेला आहे. याच्यामध्ये मला जाणवते ती अर्थातच, आणि ती जाणवते ती चांगली गोष्ट आहे, ते अशी वस्तुस्थितीचे आहे, ते म्हणजे पुरुष वर्गाची संवेदनहीनता, त्या नतद्रष्टपणा सुद्धा म्हणता येईल त्याला, अशा प्रकारची येते. आणि तो नतद्रष्टपणा किंवा संवेदनहीनता ही आपल्या बऱ्याचशा पुरुषांना समजत नाही असं मला वाटतं. महिलांनाही अनेक वेळेला समजत नाही, पुरुषांनाही समजत नाही. आणि मग तिच्या त्या दुःखामधून किंवा त्या अनुभवातून जाताना स्त्रीला काय जाणवत असेल त्याच्याबद्दलची संवेदनहीनता सगळ्या समाजात तयार होते. आणि त्या दृष्टिकोनातून तुझ्या कथा ज्या आहेत त्या चर्चेसाठी आमच्यासारख्या समाजातल्या स्त्री संघटना असतील किंवा खरं तर त्याच्यावर आता चर्चेला वाव असता तर खूप पैलू समोर त्याच्यामध्ये आलेले दिसले असते. एक आरोग्य व्यवस्थेवरती सुद्धा भाष्य करते,
खुरपं जी कथा आहे ती, आणि त्याच्यामध्ये खुरपं ही म्हणजे याच्यात इथे खुरपं आहे पण ऊसतोड कामगारांच्या मध्ये कोयता, अर्धाच कोयत्याची मजुरी त्यांना मिळते तिथे जी आहे ती, त्यामध्ये जी आहे ती. आणि तिथे सुद्धा आपल्याला दिसतं की ते खुरपं तिला मदत करायला धावून येतं, म्हणजे एका अर्थाने ती शस्त्रधारी अशी रणरागिणी सुद्धा झालेली आपल्याला दिसून येते. पण तू हे जेव्हा लिहितेस तेव्हा पुरुष वर्गाची काय प्रतिक्रिया असते मला कधीतरी समजून घ्यायला आवडेल, कारण एवढं जाज्वल्य असं लिखाण झाल्यावर बहुतेक वेळेला मी बघते की पुरुष वर्ग सायलेंट होतो, बोलत नाही जास्त. त्यांना ते पटत असतं, जाणवत असतं, अशी एक असते प्रतिक्रिया. दुसरं संवेदनशील जे महिला आहेत, पुरुष आहेत, त्यांना ते जाणवत असतं. आणि खेडं म्हटलं ना की जे सगळं आपल्याकडचं जे वर्णन आहे, एक सुंदर वर्णन आहे, म्हणजे घुंगरांचा आवाज, तुळशी वृंदावन, सडे सारवणं, त्याच्यानंतर त्यावेळेचं ते निरस दूध, हे जे सगळं अंगण परस आपलं गावकडे आहे, त्या गावामध्ये सुद्धा वास्तव आहे हे सुचेता मांडते. हे माझ्या दृष्टीने पण खूप महत्वाचं आहे, कारण हेच आम्ही अनेक चळवळीमध्ये आणखी अनेक ठिकाणी मांडलं जात होतं की शहरं म्हणजे फक्त मोठ्या इमारती नाहीयेत, खेडं म्हणजे फक्त लारी जोडी असलेला शेतकरी आहे अशातलं म्हणता येणार नाही, त्याच्या पलीकडचं सुद्धा अनेक गोष्टी आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून तुझ्या कथांमध्ये खूप चांगल्या प्रकारचं वास्तव तू सर्जनशीलपणे मांडलेलं आहे. अंजलीने सुद्धा वास्तवदर्शीच ती लिहिते आहे त्याच्यामध्ये, पण तिचा पिंड मला जास्त विश्लेषक आणखीन समाज सुधारकाचा आहे, आणि तू वास्तवामधलं जे काय आहे त्याचा दाहकथा मांडते आहेस. त्यामुळे त्या दृष्टीने दोन्ही स्त्रीच्या आणि समाजातल्या सर्वच घटकांचे पैलू तुम्ही सामर्थ्याने मांडतात. दुसरं उत्तर मला तर असं वाटायला लागलं की आपल्याला सुद्धा आपोआपच महिला लेखिका जास्त वाटायला लागल्यात का, कारण आपले 2-3 कार्यक्रम असे झाले की सर्व गेस्ट महिलाच होत्या. खरं तर आम्ही ठरवलं होतं की बॅलन्स ठेवायचा, एक पुरुष लेखक आणि एक महिला, पण तरी सुद्धा स्त्रियांची संख्या पण वाढते लिखाणामध्ये, ही पण चांगली गोष्ट आहे. आणि या दृष्टिकोनातून सुचेता आणि अंजली या एक मी असं म्हणेन की अनेक दशकांची स्त्रियांची चळवळ, आणि त्याच वेळेला हजारो फुलं फुलू द्यात तशा हजारो पद्धतीने लेखणीतून स्त्रिया स्वतःला जे व्यक्त करतायत त्याचं एक चांगल्या पद्धतीचा आविष्कार साहित्य शास्त्रीय भाषेत असं म्हणायला हरकत नाहीये. आणि तुझं ऐकल्यावरती मला असं वाटतं की ग्रामीण भागातल्या स्त्रीला या कथा आपण तशा कळल्या पाहिजेत, तसं शहरात सुद्धा कळतीलच, त्याच्याबद्दल उत्सुक असते. पण ग्रामीण भागातली स्त्री जेव्हा ऐकते तेव्हा तिला त्या कथेत कथा वाटते का, हे काय माझ्या आसपासच घडतं, रोजच बघते वाटतं, आणि मग तिला तिचं तिच्यावरचं काय म्हणणं असतं या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला खूप पुढे जाता येईल असं मला वाटतं. कादंबरी मला वाटतं अजून तुझी आली नाहीये, पण कादंबरी जेव्हा तर ती कादंबरी जेव्हा लिहिशील त्याला मला असं वाटतं ते एक महाकाव्य ठरेल, कारण वेगळ्या प्रकारचे अनुभव आलेले, दोघींचेही अनुभव वेगळे आहेत. आणि अंजली अजून खूप लिहिण्यासारखं आहे, तुलाही बाकी अजून तू लिहितेस, साहित्य साधना चाललेली आहे, वेगवेगळे विषय घेतेस, वेगवेगळे लिहिते, आणि खूप अनुभव वेगवेगळे प्रकारचे असले की एक असं होतं की पुढचं दिसतं सगळं, त्याप्रमाणे तू ते लिखाण केलेलेस. दोघींनाही मी मनापासून शुभेच्छा देते, आणि मला असं वाटतं की परत आपण कधीतरी नक्की भेटूया. धन्यवाद. खरं तर सुचिताताई आणि अंजलीताई दोघींच्याही लेखनातनं एका दृष्टीने नीलमताई मी म्हटलं तसं आम्ही शहरी माणसांना आम्हाला हे माहित नाही असं मी म्हटलं. तर खरोखर शहरात राहिल्यानंतर आमचं गाव आहे, पण जसं की खेडेगावात गेल्यानंतर ते बालपणीचे दिवस आणि खेडेगावाची गंमत ह्याच्या पलीकडे आम्ही ग्रामीण भागात ते पाहिलेलं नाहीये. म्हणून मी म्हटलं की हा ग्रामीण भाग आणि शहरी भागातला अनुभवाचा भाग आहे, आणि तो वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या दोघींच्याही लेखनातनं आमच्या समोर आला. साहित्य रंगाचा आजचा भाग खरोखर स्त्रीच्या वेगवेगळ्या कक्षा आणि तिच्या वेगवेगळ्या अनुभव यातून साकारला. त्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटलेला आहे, बरं वाटलेलं आहे. पुन्हा अर्थातच पुढच्या शुक्रवारी आम्ही भेटू वेगवेगळ्या लेखकांसह. तुम्हीही पाहत राहा साहित्य रंग, आणि अंजलीताई सुचिताताई दोघांचेही मनापासून हो नीलमताई. आपलं आपण असं ठरवलं होतं की यांची पुस्तकं कुठे मिळतील ते त्या लेखकांनी शेवटी सांगायचं, की जेणेकरून आपले रसिक सगळे जे आहेत ते त्यांना संपर्क करून पुस्तकं मिळू शकतील. दोघी थोडक्यात ते सांगितलं तर मला आम्हाला सांगावं की तुमची पुस्तकं कुठे अवेलेबल होतील.
माझा हा खुरप कथासंग्रह आहे पहिला, आणि त्यानंतर आता दुसरा जो प्रकाशित झाला आहे तो सांजड. हे दोन्ही पुस्तकं पण तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल आहेत. अगदी जर फेसबुकवर असाल तर सुचिता घोरपडे म्हणजे माझ्याशी जरी संपर्क साधला तरी मी खुरपा पाठवण्याची व्यवस्था करू शकते. आणि सांजड हे अनिल मेहता जे हा, तर त्यांनी सॅम पब्लिकेशन नावाचं नवीन पब्लिकेशन हाऊस चालू केलेलं आहे. तर त्यांच्याकडे कोल्हापुरातून हे वितरित होतं. तर तुम्ही अगदी मेहता पब्लिशिंग हाऊस कोल्हापूर टाकलं भवानी मंडप, तर तिथून देखील सांजड ऑर्डर करता येऊ शकतं. खूप छान. अंजली ताई? माझे कविता संग्रह 2 कविता संग्रह ग्रंथालीनी काढलेले आहेत, त्यामुळे ते 2 कविता संग्रह ग्रंथालीकडे मिळू शकतात. संबद्ध आणि बदलत गेलेली सही हे. नंतर रात्रदुःख आणि कविता हा कविता संग्रह पद्मगंधानी काढलेला आहे, त्यामुळे तो त्यांच्याकडे मिळू शकतो. आणि आत्ता माझे जे 2 नवीन संग्रह आलेत, शाबूत राहो हे लव्हाळे आणि असण्याचे सुंदर ओझे, हे दोन्ही कविता संग्रह ठाण्यातला तरुण प्रकाशक गीतेश शिंदे सृजन संवाद प्रकाशन यांनी काढलेले आहेत. आता यांच्याकडे हे कविता संग्रह मिळू शकतील. आणि नीलमताईंच्या सगळ्या सामाजिक कर्तृत्वाचा आढावा घेणारं जे पुस्तक आहे अपराजिता, हे विश्वकर्मा प्रकाशनानं काढलेलं आहे, त्यांच्याकडे ते मिळेल. आणि राज्यघटनेच्या वरचं जे एक पुस्तक आहे ते सकाळ प्रकाशनाकडे. असं माझे वेगळे वेगळे झाले आहेत प्रकाशक. आणि मला संपर्क केला तर माझ्याकडे देखील म्हणजे पुस्तकं मिळू शकतील. बरोबर आहे. मुळात हाच मुद्दा आहे की तुमचं लेखन जे या कार्यक्रमात वाचलं जातं हे निवडक किंवा प्रातिनिधिक असं असतं. त्यामुळे वाचकांनी मुळातून जाऊन तुमची पुस्तकं वाचावीत यासाठीच आम्ही सुरुवात केलेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं वाचक नक्की त्याचा शोध घेतील आणि त्या पुस्तकांपर्यंत पोहोचतील हे निश्चित वाटतं. आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी नवीन लेखकांसह. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.